राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं नाखवा टेल्समध्ये। आजची गोष्ट आहे एका गरीब कोळी गणोबा आणि एकविरा देवीच्या चमत्काराची। एका काळोख्या रात्री समुद्र किनाऱ्यावर गण्या घाबरलेला उभा होता। तो हळूच म्हणाला, आई, मला वाचव। मंडळी, पुढे काय झालं असेल? चला गोष्ट सुरू करूया। समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या एका छोट्या कोळीवाड्यात गणोबा नावाचा एक गरीब कोळी राहत होता। त्याचं आयुष्य खूप कष्टाचं होतं। रोज पहाटे उठून तो आपल्या जुन्या होडीने समुद्रात मासेमारीसाठी जायचा आणि दिवसभर कष्ट करून जे काही मिळेल त्यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा। गणोबा प्रामाणिक आणि मेहनती होता, पण काही दिवसांपासून त्याच्या नशिबाने साथ सोडली होती। तो रोज समुद्रात जायचा, पण त्याला एकही मासा मिळत नव्हता। घरी त्याची बायको आणि 2 लहान मुलं होती। त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता आणि भूक पाहून त्याचं मन हेलावून जायचं। एक दिवस आकाश अचानक काळ्या ढगांनी भरून गेलं। वारा जोरात सुटला आणि समुद्र खवळला। त्या दिवशी गणोबा समुद्रातच होता। लाटा प्रचंड उंच उठत होत्या आणि त्याची छोटीशी होडी त्या लाटांमध्ये इकडून तिकडे फेकली जात होती। गणोबा घाबरला। त्याने आकाशाकडे पाहून हाक मारली, आई, एकविरा देवी, मला वाचव। पण वादळ इतकं भयानक होतं की एका प्रचंड लाटेने त्याची होडी तुकडे तुकडे केली। गणोबा कसाबसा पोहत किनाऱ्यावर आला, पण त्याचं सगळं संपलं होतं। त्या रात्री तो खूप निराश झाला। आता काम नाही, होडी नाही आणि घरात उपाशी पोटी बसलेलं कुटुंब, त्याला काहीच मार्ग दिसत नव्हता। शेवटी तो डोंगरावरच्या एकविरा आईच्या मंदिरात गेला। फक्त दिव्याची मंद ज्योत लुकलुकत होती। गणोबा देवीसमोर बसला आणि मनापासून प्रार्थना करू लागला, आई, मी खूप मेहनत करतो, पण माझं नशीब साथ देत नाही। माझ्या मुलांसाठी काहीतरी मार्ग दाखव। प्रार्थना करत करत तो तिथेच झोपून गेला। त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं। त्या स्वप्नात एक तेजस्वी प्रकाश दिसला आणि त्यातून आवाज आला, गणोबा, घाबरू नकोस। उद्या पुन्हा समुद्रात जा, मी तुझ्या सोबत आहे। सकाळी उठल्यावर गणोबाच्या मनात एक वेगळाच आत्मविश्वास होता। त्याच्याकडे स्वतःची होडी नव्हती, पण त्याने एका मित्राकडून होडी घेतली आणि पुन्हा समुद्रात गेला। त्या दिवशी समुद्र अगदी शांत होता। गणोबाने जाळं टाकलं आणि थोडा वेळ थांबला। काही वेळानंतर त्याला जाणवलं की जाळं खूप जड झालं आहे। तो घाबरला, पण हळूहळू जाळं ओढू लागला। जेव्हा त्याने जाळं वर काढलं, तेव्हा त्याचे डोळे आश्चर्याने भरून आले। जाळं भरपूर मास्यांनी भरलेलं होतं। इतके मासे त्याने कधीच पाहिले नव्हते। गणोबा आनंदाने रडू लागला। त्याने हात जोडून आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाला, आई एकविरा, ही तुझीच कृपा आहे। त्या दिवसापासून गणोबाचं आयुष्य बदललं। त्याला रोज चांगली मासेमारी मिळू लागली आणि त्याच्या घरात सुख शांती नांदू लागली। म्हणूनच म्हणतात, मनापासून केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही। एकविरा देवी आपल्या भक्तांची नेहमीच काळजी घेते। अशीच छान छान गोष्ट ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। भेटूया एका नवीन गोष्टीसोबत। राम राम मंडळी।